आणि यानंतर थेट विधानसभेत जाऊयात. उपाध्यक्ष पदाबद्दल घोषणा होतीये. माननीय उपाध्यक्षांची निवड. मान्य सदस्यांना माहित आहे की उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दिनांक 26 मार्च 2025 हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानसभा नियम 6(2) अन्वये सदस्यांनी मांडवाच्या प्रस्तावाची लेखी सूचना सचिव 1 कार्यभार महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय विधान भवन मुंबई यांच्याकडे मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजेपूर्वी पोहोचले अशा बेताने पाठवण्याबाबत अवगत करण्यात आले. उपरोक्त पार्श्वभूमीवर उपाध्यक्षांच्या निवडीकरिता विहित कालावधीत 2 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. आता श्री देवेंद्र फडणवीस विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो. श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. श्री एकनाथ शिंदे विधानसभा सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील. सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो उपाध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडलेला आहे, अण्णा दादू बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी याबाबतचा त्याला या प्रस्तावाला मी अनुमोदन देतो. श्री अजित पवार विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो. श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. श्री चंद्रकांत दादा पाटील विधानसभा सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांचा जो उपाध्यक्ष म्हणून प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देतो. आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो. प्रश्न असा आहे की श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. होयचे बहुमत आहे. होयचे एकमत. होय जरा अजून जोरात बोला म्हणजे एकमत बोलता येईल मला. आता ऐकता आलं. होयचे एकमत आहे. प्रस्ताव संमत झाला. प्रस्ताव संमत झाला आहे. श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो. श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाली वारसा लाभला असून या सभागृहाच्या उपाध्यक्षस्थानी आपली निवड झाली आहे याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पक्षीय भेदाभेद दूर ठेवून जागेवर बसून घ्या ना, पण वाचल्यानंतर आणायला पाहिजे. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पक्षीय भेदाभेद दूर ठेवून निष्पक्ष पद्धतीने कार्य करावे असे अपेक्षित आहे. त्यानुसार आपण या सभागृहात निस्पृह पद्धतीने कार्य करून या सभागृहाची गरिमा आणखी वाढवाल अशी मला खात्री आहे.
आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवितो. श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांनी उपाध्यक्षाचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आमचे सन्माननीय सहकारी श्री अण्णा बनसोडेजी यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मी या ठिकाणी मांडतो आहे. महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांची ज्यांची नाळ जुडलेली आहे, मातीशी ज्यांची नाळ जुडलेली आहे, असे एक आमदार अण्णा बनसोडे हे आज या ठिकाणी उपाध्यक्षाच्या पदावर विराजमान झाले, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे दाक्षिणात्य संस्कृतीमध्ये अण्णा हे मोठ्या भावाला म्हणतात. आपल्या इकडे बऱ्याच भागामध्ये अण्णा म्हणजे मोठा भाऊ असतो. त्यामुळे आता एकीकडे अध्यक्षपदावर ॲडव्होकेट नार्वेकर साहेब यांच्यासारखा एक विधिज्ञ बसलेला असताना त्यांच्यासोबत बराच काळ समाजकारण, राजकारण, महानगरपालिका, आमदारकी अशा वेगवेगळ्या भूमिका निभवणारे एक सदस्य आपले सहकारी म्हणून आता त्या ठिकाणी काम करणार आहेत. आणि मला असं वाटतं की यामुळे एक प्रकारे आपला अनुभव जो या विधानमंडळाचा एक विधिज्ञ म्हणून आहे, त्याच्यासोबत मातीशी जुळलेला एक आपला सहकारी हा त्या ठिकाणी जेव्हा विराजमान होईल त्यावेळेस आपल्या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो. महाराष्ट्र विधानमंडळाला एक फार मोठी परंपरा आहे आणि या गौरवशाली परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. काल आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो, पॉंडिचेरीचे स्पीकर त्या ठिकाणी होते. त्यावेळी चर्चा चालली होती कोणाचं किती सभागृह चालतं. त्यावेळी असं लक्षात आलं की देशामध्ये सर्वाधिक काळ चालणारं सभागृह आपलं आहे. अनेक राज्य अशी आहेत, बजेट सेशन 4 दिवसाचं होतं, 3 दिवसाचं सेशन होतं, 2 दिवसाचं सेशन होतं. म्हणजे आपल्या इकडे आपण बघितलं असं मध्ये, पण ठीक आहे कोविड होता म्हणून, म्हणजे दुसरं कारण नसेल कदाचित. पण पुन्हा आता आपण अधिक काळ सेशन या ठिकाणी करतो आणि म्हणून ही जी काही आपली परंपरा आहे, ही परंपरा आपल्याला पुढे नेण्याचं काम हे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर आणि सर्व सदस्यांवर निश्चितपणे या ठिकाणी आहे. आज आपण संविधानावर चर्चा करतो आणि भारताचं संविधान किती मोठं आहे आणि त्यांनी कशा प्रकारे सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील मोठ्या पदावर जाण्याची संधी दिलेली आहे हे आपण आज बघू शकतो. चहा टपरीवर काम करणारे पंतप्रधान झाले, ऑटो रिक्षा चालवणारे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ज्यांनी पान टपरी देखील चालवली असे आज राज्याचे उपाध्यक्ष झाले. हे भारतीय संविधानाने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.